नमस्कार. ट्रेडर्स आई या सिरीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मी 1 वर्षाचे बाळासोबत ट्रेडिंग कशी शिकते हे तुम्हाला या सिरीजमध्ये अनुभवायला मिळेल आणि काही गोष्टी शिकायलाही मिळतील. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. सकाळी प्रांजल स्कूलला गेली आणि त्यानंतर मी म्हटलं लगेचच आपण घरातील सर्व कामं पटपट आवरून घेऊत. कामं आवरायला घेतली आणि 1-2 काम नाही केलं किंवा 1-2 सामान नाही उचलला तर तोपर्यंत श्रीजा बेबी मागे मागे फिरायला लागली. आणि श्रीजा बेबी मागे फिरत असताना तिला खूप भूक लागली होती. तिला असं वाटतं दीदी स्कूलला गेल्यानंतर मम्मीने फक्त मला घेऊन बसावे, पण ते तर शक्य नाही. तिला जर फक्त घेऊन बसलं तर घरातील कामे कशी होणार? मग मी त्यानंतर कामं राहू दिली आणि तिला घेतलं. तिला घेतल्याच्या नंतर छानपैकी तिला खायला बनवलं आणि तिला ते भरवलं. तिला खाऊ घालताना ती सर्व घरभर फिरते. ती एका ठिकाणी बसून कधीच खात नाही. मग तिचं खाऊन झालं. खाऊन झाल्याच्या नंतर तिला झोप आली होती. ती छान मस्तपैकी झोपून घेतलं मग तिने. जवळपास ती 1 ते 1.5 घंटा झोपत असते. मग ती झोपल्याच्या नंतर आता म्हटलं निवांत आहे. आता पटपटपैकी छान मस्त सर्व कामे आवरून घ्यावं. मग सर्वात अगोदर मी चपात्या करून घेतल्या. चपात्या झाल्याच्या नंतर पटकन छान भाजी केली. मग त्यानंतर फास्टमध्ये किचन ओटा आवरून घेतला आणि किचन पण पटपट आवरून घेतलं. भांडे घासून घेतली. मशीनला कपडे लावून घेतले. मग त्यानंतर कचऱ्याची गाडी आली होती तर कचरा टाकून आली. मग ते झाल्याच्या नंतर बारीक सारीक राहिलेली सर्व कामे आटपून घेतली. मग फास्टमध्ये पटकन आता जेवण करून घेतलं, कारण एवढं काम केल्यानंतर पोटाला भूक लागली होती आणि जेवणाचा टाईमही झाला होता. मग म्हटलं आता श्रीजा बेबी उठायच्या अगोदर जेवण करून घ्यावं. जेवणही झालं. मग जेवण झाल्याच्या नंतर माझं रुटीन, डेली रुटीन मी जे करत असते ते करायला बसली. मग मी छानपैकी रविवारच्या दिवशी काही नोट्स काढून ठेवल्या होत्या. मी रविवारी ट्रॅप म्हणजे काय हे शिकले होते आणि ट्रॅपचे किती प्रकार असतात. ट्रॅपचे 3 प्रकार असतात. क्लिअर ट्रॅप, स्लो ट्रॅप आणि कॉम्प्लेक्स ट्रॅप असे 3 ट्रॅपचे प्रकार शिकले होते. ते आणि काही नोट्स काढून ठेवल्या होत्या. त्या नोट्स पटकन माझ्या बुक्समध्ये लिहून घेतल्या, कारण मी जेव्हा स्टडी केला त्यावेळेस माझी बुक्स मिळत नव्हती, म्हणून मी एका पेजवर त्या नोट्स काढून ठेवल्या होत्या. म्हणून मग मी त्या आज नोट्स सर्व माझ्या बुक्सवर लिहून घेतल्या आणि परत त्याची रिव्हिजन केली. मी रोज मार्केट ॲनालिसिस, चार्ट ॲनालिसिस आणि काही थेरी बघत असते आणि मला जे आवश्यक वाटल्या त्या नोट्स मी काढत असते, कारण आपल्याकडे नोट्स असलेल्या कधीही बेटर. आणि जर आपण जो अभ्यास करतोय त्याचे जर नोट्स काढत गेल्या तर आपल्याला समजतं की आपण कुठपर्यंत करत आलेलो आहोत किंवा आपलं काय झालं काय राहिलं असं आपण बघू शकतो. तसं तर मार्केटचा अभ्यास हा कधीच संपत नाही, पण थोडाफार का होईना बेसिक ते पासून सुरुवात करायचं म्हटल्यावर अभ्यास हा करणे गरजेचाच असतो. कारण जसं इंजिनियर व्हायला 4 ते 5 वर्ष लागतात, डॉक्टर व्हायला तसेच वर्षही लागतात. तसंच आपण डायरेक्ट तर मार्केटमध्ये कोणतंच पाऊल उचलायचं नाही किंवा कधीच असं डायरेक्ट पैसा लावायचा नाही. आपण अगोदर त्याचा प्रॉपरली अभ्यास करायचा, स्टडी करायचा आणि मगच काय ते शेअर्स घेऊन त्यावर आपल्या अभ्यासानुसार करायचं. कष्ट हे करावेच लागतात. म्हणून घरात राहूनच आपल्याला असं काम करायचं आहे
इथे आपल्याला आपल्या वेळेला पुरेसं आणि आपल्या बाळांना आपण लक्ष देऊ शकू. आपल्या घराकडे आपण लक्ष देऊ शकू आणि आपल्याजवळ 2 पैसेही राहतील. मी रोज मार्केटचा अभ्यास, थिअरी आणि काही चार्ट ॲनालिसिस करत असते. माझं बऱ्यापैकी आता थिअरी कंप्लीट होत आली आहे. कष्ट हे करावेच लागतात. म्हणून घरात राहूनच आपल्याला असं काम करायचं आहे की ते आपल्याला आपल्या वेळेला पुरेसं आणि आपल्या बाळांना आपण लक्ष देऊ शकू. आपल्या घराकडे आपण लक्ष देऊ शकू आणि आपल्याजवळ 2 पैसेही राहतील. मी पण घर आणि मुलं सांभाळताना माझ्या आर्थिक फ्युचरसाठी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. म्हणून मी ट्रेडिंग शिकते. माझी ही जर्नी तुम्हाला माझ्यासोबत पाहायला मिळेल.